नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आले मी नवा व्हिडिओ घेऊन आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. कारण की हा माझा दुसरा ब्लॉग आहे आणि पहिल्या ब्लॉगला तुम्ही खूप 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 जास्त प्रेम दिला, त्यासाठी खूप धन्यवाद. मी खूप आभारी आहे तुमची आणि आपण असेच ब्लॉग बनवत राहू. बघूया आता पहिल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोललेली की मी एक MBA स्टुडंट आहे. सो मी आता कॉलेजला जाते. आता 6:30 वाजलेत. सो मी पटापटा चहा पिते. आधी थांबा, तुम्हाला दाखवते. आधी पटापट चहा पिते, मग निघूया. आणि एक तुम्हाला मी दाखवलं नव्हतं ना पहिल्या व्लॉगमध्ये की आमच्या घराच्या बाल्कनीमधून काय दिसतं, समोरचा व्ह्यू. तर हे बघा तुम्ही, बघा, म्हणजे ही आमची बाल्कनी आहे आणि या बाल्कनीच्या बाहेरच जीवदानी देवीचं मंदिर दिसतं. म्हणजे किती छान. आणि तुम्ही विरारला आलात ना, तर विरार हे जीवदानी देवीसाठीच प्रसिद्ध आहे. चला मग मी आता पटापटा नाश्ता करते, मग आपण निघूया. बाय गाईस. निघायच्या अगोदर देवाला नमस्कार आणि आमच्या पांड्याला भेटा. हा बघा कसा झोपला आहे तो. त्या पांड्याची स्टोरी पण एक दिवस मी तुम्हाला पूर्ण व्लॉगमध्ये सांगेल. एक व्लॉग आपण पूर्ण पांड्यासाठीच बनवूया. जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर कमेंट करा. चला आता बाय, मी निघते. तुम्हाला एक गंमत सांगते आता काय झालं माझ्यासोबत. 5 मिनटं झाले मी इकडे उभी होती आमच्या फ्लोअरवर की लिफ्ट नाही येते, लिफ्ट नाही येते, लिफ्ट नाही येते, आणि मी बटनच दाबलं नव्हतं. आता लिफ्ट आली. चला, हे असं काय ना काय होतच असतं. आणि दिवसाचं सकाळी झालं आहे म्हणजे काय बोलायलाच नको. चांगला जाईल दिवस, चांगलाच जाणार आहे. चला तुम्हाला आमच्या इकडचा एरिया दाखवते मी. म्हणजे जेव्हा पण मी लोकांना बोलते ना आम्ही विरारला राहतो वगैरे, म्हणजे त्यांच्या असं मेंटॅलिटी ते झालं की विरार म्हणजे एक गाव आहे असं. बट विरार पण खूप डेव्हलप होतं आहे आता. म्हणजे खूप सारे बिल्डिंगच दिसतील तुम्हाला विरारमध्ये, टॉवर्सच दिसतील. काका बघत होते, मला हसायला येत होतं. टॉवर्स दिसतील पाठीमागे पण बघू शकतात. ही आमची बिल्डिंग आहे, आम्ही टॉवरमध्ये राहतो आणि मोस्टली तुम्हाला इकडे टॉवर्सच दिसतील जास्त करून. आणि इकडचा एरिया पण एवढा पीसफुल आहे ना. म्हणजे आता जर आम्हाला कोणी सांगितलं ना मुंबईला राहायला जावं, म्हणजे ते आम्हाला थोडंसं ॲडजस्ट करायला टाईम लागणार. कारण की ती मुंबईची दगदग, आणि मुंबईला कसं छोटे छोटे घरं असतात. भले फ्लॅटची प्राईस जास्त असते पण छोटे छोटे. आणि इकडे विरारला तुम्हाला मोठे आईस्पाईस घर भेटणार, कम्फर्टेबल. तर समजू शकतात गाईस, नवीन आहे मी. हां, तर मी काय बोलत होती. हां, विरारला पण तुम्हाला तसे आहेत घरं, बट कम्फर्टेबली तुम्ही राहू शकतात. आणि आम्ही आता असे झालं आहे की एवढे वर्ष झाले विरारला राहतो आहे, सो आम्ही विरार सोडून नाही जाऊ शकत. ते आम्हाला तिकडे ॲडजस्ट करायला टाईम लागणार. तुम्हाला दाखवते एरिया. हा तर खूप जास्त करून इकडे टॉवर्सच बनतात आता. बिल्डिंग्स पण 4 माळ्याचे बिल्डिंग्स असं बनत नाही इकडे, जास्त तर टॉवर्सच बनतात. 7 माळ्याचे, 12 माळ्याचे वगैरे. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, बघितलं असाल तुम्ही रिक्षा. आणि इकडे विरारला तुम्हाला एक गोष्ट चांगली भेटणार, इकडे लेडी रिक्षावाली भेटणार तुम्हाला. म्हणजे मुंबई साईडला मी कुठे असं जास्त बघितलं नाही आहे, बट इथे आहेत. आणि ते खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे असे घरी बसण्यापेक्षा बायकांनी कुठेतरी काम केलेलं बरं आहे ना. मग स्वतःची रिक्षा घेऊन चालवणं खूप चांगली गोष्ट आहे. तर या व्लॉगमध्ये मी विचार केला आहे की मी तुम्हाला माझी कॉलेज लाईफ दाखवते, म्हणून मी सकाळपासून शूट केलं आहे. आणि हा आमच्या कॉलेजमध्ये बाप्पा पण बसला आहे, तर ते पण तुम्हाला दाखवेल मी. आता स्टेशनला पोचते आणि मग बोलूयात. आता मला जरा फास्ट चालायला लागणार, एवढं स्लो चालून फायदा नाही, थोडासा लेट झाला आहे मला. सो बाय. मी पोचले आता स्टेशनला. बघू शकता तुम्ही, पूर्ण मी घामाघूम झाली आहे. आणि तुम्हाला पण असं वाटतं का की तुम्ही जे सॉंग्स ऐकतात त्याच्यावर तुमचा मूड डिपेंड करतं. म्हणजे जर तुम्ही स्लो सॉंग्स ऐकले, सायलेंट सॉंग्स ऐकले, तर तुम्ही थोडंसं असं लो फील कराल किंवा थोडंसं रिफ्रेशमेंट व्हाल तुम्ही. बट जर तुम्ही एनर्जेटिक सॉंग्स ऐकले तर तुमच्यामध्ये ती ऊर्जा वाढते आणि तुमचं मूड डिपेंड करते तुमचं चालणं. सो तेच होतं. जर फास्ट चालायचं असेल तर तुम्ही फास्ट सॉंग्स ऐका, एनर्जेटिक सॉंग्स ऐका. आता मी ट्रेन पकडते आणि मग बोलूया. गाईस, मी आता पोचले आहे
गेस करा कुठला स्टेशन आहे हा. बोलूया आपण. खरं सांगू तर खूप डिफिकल्ट आहे असं ब्लॉग बनवणं माझ्यासाठी, कारण की जसे लोक बघतात ना, आणि खूप डिफिकल्ट आहे. हेड्स ऑफ जे लोक ब्लॉगर्स आहेत आणि असे ब्लॉग्स बनवत असतात ना, हेड्स ऑफ त्यांच्यासाठी, खरंच हेड्स ऑफ. कारण की फोन हातात घेऊन बोलणं ते पण लोक बघत असताना खूप डिफिकल्ट आहे, पण मी ते करते आता. आणि ह्या टाईममध्ये तर आमचे कॉलेजवाले पण असते. जर कोणी असं मला बघितलं ना, मला खरंच हसायला येईल मला खरंच खूप. गेस करा स्टेशन, गेस करा. तर इथून पण स्टेशनवरून मी चालतच जाते कॉलेजसाठी. 15 मिनटं वॉकिंग आहे कॉलेज. अजून टाईम आहे, अजून लेक्चर स्टार्ट व्हायला अजून अर्धा तास आहे. सो आपण चालत जाऊ शकतो. मी रोज चालतच जाते तसं तर. चला मग कॉलेजला भेटून बोलूयात. मला टाईम भेटलं तर मी सगळं गणपती बाप्पा पण दाखवेल आमच्या कॉलेजचा, मजा येईल. पोचलेली गाईस कॉलेजला. लिफ्टने जाऊया आपण. गुड मॉर्निंग अंकल. हाय गाईस, ही बघा, ही युतिका पावसकर आहे, ही माझी मैत्रीण आहे. आणि एक गेली आहे पुढे, तिला पण भेटवते मी तुम्हाला. आता लेक्चर स्टार्ट होणार आहे. 10:45चं लेक्चर आहे आणि आता 10:50 झालेत. तरी पण आम्ही इकडे खायला आलो आहे, पण आम्हाला काय खायला भेटत नाही आहे. आता बघूया ही काय घेते. हिला भूक लागली आहे आणि ही काय घेते तर हे घेते, हेल्दी इट इज. आणि ही प्राची आहे. बाकीचे तीन जण आहेत ना, ते तुम्हाला नंतर दाखवेल मी. 3 जणांना आता भूक लागली आहे, तर आम्ही आधी मेंदूवडे खायला गेले, तर मेंदू वडावाला नव्हता. मग त्याच्यानंतर आम्ही कटलेस खायला गेले, तर तो पण नव्हता. मग आता आम्ही इकडे दुकानामध्ये आलेत, तर विचार केला कुरकुरे घेऊ. तर हिला आता योगर्ट खायचं आहे. म्हणजे भूक लागल्यावर योगर्ट खाणार आहे कोण, काय बोलायचं. आता काय माहिती मॅम तरी घेते की नाही आम्हाला आतमध्ये. लेक्चर चालू झालं असणार आणि आम्ही इकडे योगर्ट शोधतोय. बघूया आता काय योगर्ट घेतल्याचा परिणाम बघा. या पोरीला आता खायला जमत नाही आणि चहाला ना खायला. शिस्तीमधून काहीतरी खायला घ्यायचं होतं आम्हाला, निदान कुरकुरे तरी. तिला हेल्दी खायचं होतं. हां, तिला हेल्दी खायचं होतं आणि हेल्दी काय घेतलं, योगर्ट. आणि आता आम्ही काय करायचं, बोटं चाटायचे तिचे. योगर्ट घेते आणि दुकानदाराला विचारते चमचा आहे का. तो चमचा का ठेवणार, तो पण किराणावाला. तो चमचा देणार आहे, घरचा चमचा आणून देणार आहे ना. ही बघा ना, बघा सांडून टाकलं तिने कपड्यावर. आम्ही लेक्चर बंक करून आम्ही हे करतो, योगर्ट. लेक्चर स्टार्ट होऊन 10 मिनिटं झाले आणि आम्ही इकडेच आहे अजून. आता आमचं लेक्चर संपलं आणि आम्ही वरती आले दर्शनाला कॉलेजच्या. बघा आता आमचा गणपती बाप्पा. ही बघा, ही प्राची. भुक्कड बघा. हा निताई आहे. हे सगळं डेकोरेशन आमच्या ज्युनियर्सने केलं आणि हा भरत आहे. काहीच आम्ही आता कॉलेज नंतर डायरेक्ट दादरला आले. हा बघा काय बघ, हा ते मी टाकणारच. तू कसा जियान आहेस ती मी सगळ्यांना दाखवणार. हा बघा आमचा आहे ना, आमच्या ग्रुपचा हा जियान आहे. याला जियान बोलतो आम्ही. हे बघा, म्हणजे वाटतात का MBA स्टुडंट वाटतात हे लोक, नुसती मस्ती. आता आम्ही कोहिनूरमध्ये चालले आहेत. तर कोहिनूरमध्ये ना एक शॉप आहे, मनीस कॅफे. तिथे ना खूप मस्त डोसा भेटतो. तुम्हाला जर डोसा खायचा असेल आणि तुम्ही दादरला असाल ना, तर तुम्ही या. तर आम्ही तिकडेच चाललो आहे आता कोहिनूरच्या आतमध्ये.
एकदम यम्मी एकदम टेस्टी डोसा भेटतो तिकडे. मी ह्याच्या अगोदर खाल्लेला ना तो मसाला डोसा खाल्लेला मी, सेजवान मसाला डोसा, आणि आता पण मी तोच खाणार आहे. खूप मस्त आहे. जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात कोहिनूरमध्ये. प्राची, तुला काय बोलायचं आहे कोहिनूरच्या डोसाबद्दल? यम्मी डोसा, यम्मी तुम्हाला जर तुम्ही दादरला आला तर कोहिनूरमध्ये या तुम्ही डोसा खायला. आम्ही तुम्हाला डोसा दाखवू आमचा. त्यांच्याकडे जैन ऑप्शन्स पण आहेत आणि प्लस हेल्दी ऑप्शन्स पण आहेत, जसं रागी डोसा वगैरे पण ट्राय करू शकतात. हां, तर तुम्ही या. आता आम्ही आतमध्ये जातो. हाय गाईस, तर मी आता घरून शूट करते. आता जस्ट मी घरी पोचली आणि आता 6 वाजले असतील. तुम्हाला दिसत असेल पाठीमागे 6 वाजले असतील. तर तुम्ही बघितलं असाल की आम्ही कोहिनूरमध्ये गेलेले, बट त्याच्यानंतर मी ब्लॉग केलाच नाही. कारण की मग तिकडे असं काहीतरी झालं की ते ब्लॉग करायचं मूडच निघून गेला. आणि मग ॲक्च्युली आज 2च लेक्चर होते. तशी युजली मी एवढ्या लवकर घरी येत नाही, 7-7:30 वाजतात मला घरी यायला, पण आज 2च लेक्चर होते. आणि मग त्याच्यानंतर आम्ही दादरला गेले कारण की युतिकाला शॉपिंग पण करायची होती, तर त्यासाठी आम्ही दादरला गेलेले. तर मग तिकडनं आम्ही कोहिनूरला गेले नाश्ता करायला. कारण की तुम्ही गेलात ना कधी दादरला वगैरे, तर आणि जर तुम्हाला ॲम्बियन्स आणि यम्मी फूड पाहिजे असेल ना, तर तुम्ही कोहिनूर प्रिफर करू शकता. तिकडे मनीस कॅफे आहे, तर तिकडचा तुम्ही एकदा डोसा खाऊन बघा प्लीज. मी सांगते, डोसा खाऊन बघा. जर तुम्हाला ॲम्बियन्स आणि टेस्ट पण पाहिजे असेल तर खूप छान आहे. तर आम्ही तिकडे त्यासाठीच गेलेले, कारण की आम्हाला आवडतो तिकडचा डोसा. पण मग त्याच्यानंतर तिकडे बसले थोड्या वेळ आणि मग असं काहीतरी झालं की सगळ्यांचा मूड मग ऑफ झाला आणि नंतर मी ब्लॉगिंग केलीच नाही. मग डायरेक्ट आम्ही घरीच आले आणि मग आता विचार करते की आता एंड करते ब्लॉग. सो तुम्हाला मी आज म्हणजे एवढं पण मी काय दाखवू नाही शकले, कारण की मी कॉलेजच्या आत मला तर दाखवू नाही शकत तुम्हाला जास्त, कारण की स्टुडंट्स पण असतात आणि मी असं सगळ्यांना असं घेऊ नाही शकत ब्लॉगमध्ये. सो त्यासाठी मी कॉलेजमध्ये जास्त शूट नाही करू शकले. आणि जेवढं आम्ही दादरला गेलेलं तर तिकडे शूट केलं तर ते तुम्हाला दाखवलं मी. आणि आता घरी आली आहे, तर आता मी ब्लॉग एंड करते. आणि मी नोटीस केलं पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही खूप 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 बोलता बोलता चार्जिंगच संपली. तर आता हा बहिणीच्या फोनवरून शूट करते, माझा फोन चार्जिंगला लावला आहे आता. तर तेच मी बोलत होती की जेवढं काय दाखवता आलं मला मी दाखवलं ब्लॉगमध्ये. आणि आता एंड करते मी ब्लॉग. सो मी नोटीस केलं की पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही खूप 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 प्रेम दिलं मला. म्हणजे फर्स्ट ब्लॉगमध्येच माझे एवढे व्ह्यूज आले, 200पर्यंत व्ह्यूज गेले. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की 200पर्यंत पण माझे व्ह्यूज जातील असं फर्स्ट ब्लॉगमध्येच. बट जेवढ्या लोकांनी माझे व्ह्यूज म्हणजे जेवढ्या लोकांनी बघितलेत ना ब्लॉग, जेवढे व्ह्यूज आलेत मला तेवढे सबस्क्राईब नाही झालेत. तर सबस्क्राईब लोक कमी करतात, तर प्लीज सबस्क्राईब करा प्लीज. सो भेटूया आपण दुसऱ्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय. कदाचित मी संडेला व्लॉगिंग करेल, कारण की संडेला सगळे घरी असतात ना. पप्पा नसतात घरी, पप्पांचं माहिती नाही, कारण की पप्पांना अशी संडेला सुट्टी नसते. ते हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहेत ना, तर त्यांना असं संडेला सुट्टी नसते. त्यांना कधी पण सुट्टी असते, ते कधी पण सुट्टी घेतात, मोस्टली घेतात संडेला सुट्टी. आता बघूया, संडेला सगळे घरी असेल तर मी व्लॉगिंग करेल. आणि त्याच्यानंतर आम्ही मंडेला माहीमलासुद्धा जाणार आहे, कारण की मम्मीची मावशी म्हणजे माझी मावशी आजी आहे ना, त्यांच्या घरी गवर बसते. सो तिकडचं पण मी तुम्हाला दाखवेल. तर नेक्स्ट व्हिडिओ ते येऊ शकतात कदाचित. तर चला आता बाय. हां, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि मला फीडबॅक पण द्या कसं होतं सगळं आजचं ब्लॉग वगैरे सगळं. बाय.